परत दुसरी एक कमेंट आली होती की आता आपण चुन्याची निवडी केलेली आहे तर हा. ते एका जनावरला किती वापरायची आणि ते चुना परत कधी बदलायचा अशी कमेंट आली होती. ओके आकाश. तर आपण आपल्या कुठे विषय करूया. साधारण आपल्याकडं किती जनावर आहेत आपली? 11 जनावर आहेत आपल्याकडे. 11 जनावर आहेत. तर या 8 ते साधारण 15 जनावरांसाठी 1 किलो चुना महिन्याला बदलायची गरज आहे. तुमच्याकडे जर जनावर कमी असतील तर तुम्ही तो चुना 2 महिन्यापर्यंत वापरू शकता. मग हे डिपेंड कशावर आहे, तर त्या चुन्यामधला अर्क पाण्यामध्ये येणार आहे म्हणजेच निवडी तयार होणार आहे त्याची आणि हा चुना आपण घालणार आहे. साधारण 1 ते सव्वा महिन्यानंतर त्या चुना डिझॉल्व्ह होण्याची त्याची कॅपॅसिटी संपून जाते. त्यामुळे महिना सव्वा महिन्यानं आपण त्याचा चुना बदलला पाहिजे. चुन्याची निवडी वापरली तर बाकीचा आपण मिनरल मिक्सर वगैरे वापरू शकतो का? त्याचा हा. काय फरक पडतो का नाही, असं? नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या, की मिनरल मिक्सचर म्हणजे जनावराचं अन्न आहे. कळालं? मग हे मिनरल मिक्सचर म्हणजे काय? जनावराला लागणारे घटक आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग जनावराला लागणाऱ्या सगळ्या घटकामध्ये आपण जर कुठलंही मिनरल मिक्सचर घ्या, त्यात सगळ्यात जास्त कंटेन असणारा घटक म्हणजे कॅल्शियम आहे. कॅल्शियम. ठीक आहे. बाकीचे घटक मिळण्यासाठी तुम्हाला मिनरल मिक्सचर घालायलाच पाहिजेत. त्याचा प्रश्न नाही. फक्त त्याचं कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळं मिनरल मिक्सचर आपण जर कमी वापरलं चालेल किंवा त्या मिनरल मिक्सचरची सुद्धा ऍक्टिव्हनेस वाढतो. कारण कॅल्शियम प्रश्न होता की हे आपण इतर भांड्यामध्ये करू शकत नाही का? फक्त त्यासाठी माठच लागतो का? असा काही मित्रांचा प्रश्न होता. तर कसं आहे माठ असला तर चांगली गोष्ट आहे. माठच पाहिजे हा हट्टाच नाहीये. म्हणजे माठच का पाहिजे तर त्याच्यामधून ऑस्मोसिस चांगलं होतंय. त्यामुळं बाहेरची हवा खेळती राहते. त्यामुळं त्या चुन्याची निवडीची क्वालिटी वाढते. जर माठ आपल्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा आपल्या बकेटमध्ये सुद्धा करू शकता. पण माठामुळे जरासं ते इफेक्टिव्हनेस जास्त वाढतो फक्त. परत आता ही आपण निवडी केलेली आहे. म्हणजे आता ही दररोजच्या दररोज पाणी बदलायचं हे एकदमच करून ठेवलं तर चालत नाही का? असाही काही प्रश्न होता. हां. मग कसं आहे आपण जसं एखाद्या एक ग्लासमध्ये आपण साखर टाकतो, बरोबर आहे? तर हे साखर टाकत असताना एखाद्या पाण्यामध्ये किती साखर विरघळणार ह्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे. त्या ठराविक अमाउंटनंतर ती साखर विरघळेल का त्याच्यामध्ये नाही विरघळणार. त्याचप्रमाणे ते जर पाणी आहे एकदमच आपण केलं तर ती विरघळू शकत नाही कॅल्शियम. ते दररोजच्या दररोज जरा विरघळण्याची प्रोसेस असते. त्यामुळे ते कॅल्शियम डिझॉल्व्ह होतं पाण्यामध्ये आणि ते कॅल्शियम जनावराला लवकर जरासं लागू होतं.